नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या राजमुद्राच्या टेस्ट सिरीजच्या ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी संग्राम फाजगे सरचे स्वागत करत आहे. मित्रांनो, सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षीची आषाढी एकादशी सर्वांना कुठल्या तरी ऑफिसमध्ये साजरी करायला भेटो, हीच विठुरायाच्या चरणी आपण सदिच्छा ठेवू. आणि आजच्या आपल्या या पेपर क्रमांक 6 ला आपण सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 6 मध्ये जे काही प्रश्न असतील त्याचं पूर्ण आपण अनालिसिस व्यवस्थितपणे करू. पण तत्पूर्वी आपण ग्रुप बी ची सुद्धा टेस्ट सिरीज 6 ऑगस्ट पासून घेणार आहोत. त्याच्यासाठी ज्यांना कोणाला ऍडमिशन वगैरे करायचे किंवा ज्यांना कोणाला काही माहिती पाहावी असेल त्यांनी अकॅडमीशी संपर्क साधा आणि पुढच्या टेस्ट सिरीज साठी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आपण आज राज्यसेवेचा हा 6वा पेपर आणि त्या 6व्या पेपर मध्ये असलेला आजचा पहिला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तसा तर खूप सोपा आहे, एकदम सोपा सगळ्यांच्या बाबतीमध्ये. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काही सर्वसाधारण गोष्टी आहेत. मी काही इसवी सन लिहितो. प्रश्न क्रमांक 1 चालू आहे आपला आता. त्यामध्ये मी काही इसवी सन लिहितो मित्रांनो. सर्वांनाच चांगल्या पद्धतीने माहित आहे की इंग्रज भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांनी त्या भारतामध्ये त्यावेळेस 1757 ची प्लासीची लढाई झाली, 1764 ची बॉक्सरची लढाई झाली. या दोन लढाईनं आपल्या भारतामध्ये एकदम उत्तम प्रकारे पाय रोवले आणि त्याच्यानंतर मात्र खरी भारतामध्ये साम्राज्य गाजवायला सुरू केलं. 1765 चा जर विचार केला, इथे एक व्यक्तिमत्व येते, ते रॉबर्ट क्लाइव्ह. बघा, काही नावं लिहितोय मी. त्याच्यानंतर 1773 आपण लिहिले इथं. आणि 1773 चा जर विचार केला तर इथे आपल्याला काही प्रश्न वगैरे दिलेत, ठीक आहे, ते बघू आपण. 17 किंवा आपण गव्हर्नर जनरलचा वगैरे जरी विचार केला तरी काही टेन्शन नाही. ओके. मग इथे ज्यावेळेस आपण बघा, प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय, बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल 1784 च्या पीट ऍक्ट द्वारे झाला. आता विद्यार्थी मित्रांनो, पीट ऍक्ट 1784 चा जरी असेल ते बरोबर आहे, परंतु हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार इथे जे रॉबर्ट क्लाइव्ह होता तो बंगालचा गव्हर्नर होता फक्त. आणि त्याच्यानंतर ते 1773 ला हा जो बंगालचा गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आपल्या प्रश्नामध्ये काय सांग त्यांनी दिलंय, तर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर 1784 ला नाही तर कधी झाला, 1773 ला झाला. तर मग ते म्हणून विधान चुकीचं ठरलेलं आहे. आता खाली 1858 च्या कायद्याने हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आले. मित्रांनो, आता इथे बघा, 1833 च्या कायद्याने हा बंगालचा गव्हर्नर जनरल हा काय बनला, भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि या 1858 च्या कायद्याने हा भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसराय बनला. आणि 1947 ला भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भारतामध्ये जे व्हाईसराय होते त्यांचे परत गव्हर्नर झाले. आणि मग याच्यानंतर या गव्हर्नरच्या नंतर परत 1949 ला हेच पद राष्ट्रपती म्हणून सुरू झालं. आणि इथे ज्यावेळेस आपण या गव्हर्नरचा विचार करणार त्यावेळेस लॉर्ड माउंट बॅटन पहिले गव्हर्नर होते आणि राजगोपालाचारी त्याच्यानंतर झाले.
आता इथे बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोणतं, त्याचं नाव आहे वॉरेन हेस्टिंग्स. इथे बंगाल भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, याचं ज्यावेळेस तुम्हाला नाव येईल त्यावेळेस त्याचं येईल तुम्हाला विल्यम बेंटिंग. इथे ज्यावेळेस सांगायचं व्हाईसरायच्या बाबतीमध्ये त्यावेळेस तुम्हाला नाव घ्यावं लागेल लॉर्ड कॅनिंग. खूप काही नावं दडलेत मित्रांनो याच्यामध्ये, फक्त व्यवस्थित बघून घ्या. आणि राष्ट्रपती म्हटलं की राजेंद्र प्रसाद. आता बघा इथे विधान कसे चुकीचे ठरतात हे सगळं तुमच्या पुढे एक चार्टच मांडलेला आहे आपण. या चार्टचा जर विचार केला तर पहिल्या विधानामध्ये 1784 ऐवजी काय असायला पाहिजे होते, 1773 असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय. 1858च्या कायद्याने हाय कमिशनर, तर विद्यार्थी मित्रांनो जे हाय कमिशनर म्हणजे भारतीय उच्चायुक्त, हे जे पद आहे ते 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार निर्माण झालं. आणि पहिले भारतीय उच्चायुक्त कोण झाले तर त्यांचं नाव आहे विल्यम हेयर नावाचे व्यक्ती होते. विल्यम, तर ते पहिले भारतीय उच्चायुक्त झाले, त्याला हाय कमिशनर म्हणतात. ते 1919च्या कायद्याने निर्माण झालेलं पद आहे, म्हणून ते विधान चुकीचं ठरलं. 1833च्या कायद्याने बंगालचा शेवटचा गव्हर्नर विल्यम बेंटिंग हा होता. आता विद्यार्थी मित्रांनो इथे परत अजून एक ट्विस्ट बघा, व्यवस्थित बघा, थोडस व्यवस्थित. ठीक आहे, इथे बघा, हा जो आहे बंगालचा गव्हर्नर जनरल कोण, वॉरेन हेस्टिंग, हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता. बघा कळते का, हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर, ही अशी पद्धत होती. इथे मग काय दिले तुम्हाला, बंगालचा शेवटचा गव्हर्नर विल्यम बेंटिंग नाही, तर बंगालचा शेवटचा गव्हर्नर चोर कोण आहे, तो वॉरेन हेस्टिंग्स आहे. आणि कोणत्या कायद्याने झाला, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसारच झाला, म्हणून हेही विधान तुमचं चुकीचं ठरत आहे. 1947ला भारताचे पहिले व्हाईसराय सी राजगोपालाचार्य झाले. ठीक आहे, गव्हर्नर म्हणा किंवा व्हाईसराय म्हणा, पहिले झाले, पण पहिले कोण झाले, लॉर्ड माउंटबॅटन झाले. याच ठिकाणी पहिले भारतीय असा जर शब्द असता, पहिले भारतीय, तर मात्र राजगोपालाचार्य लिहिता आला असतं तुम्हाला. यामुळे दिलेलं सदरील विधान हे तुमचं चुकीचं ठरत आहे, म्हणून वरीलपैकी एकही बरोबर नाही, हे तुमचं ते योग्य उत्तर असेल. सगळ्यांचे नाव एकदा व्यवस्थित बघून घ्या, परत एकदा रिवाइज करतो. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा शेवटचा गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग, भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग, भारताचा पहिला गव्हर्नर किंवा स्वातंत्र्याचा नंतरचा पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन, आणि पहिले भारतीय किंवा दुसरे गव्हर्नर राजगोपालाचारी हे होते. त्याच्यामुळं हे बाकीचे सर्व विधान काय ठरले तुमचे मित्रांनो, चुकीचे ठरले आहेत. व्यवस्थित एकदा हा चार्ट तुम्हाला माहिती असू द्या, कसाही प्रश्न आला तर फिरणार नाही, चुकणार नाही. ओके, चला या पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अविधान चुकीचं ठरलेलं आहे आपलं. आणि अविधानामध्ये काय दिले तुम्हाला, 1920 मध्ये जॉर्ज लाईटने भारतात हवाई परिवहनाची सुरुवात केली. तर ते 1920 नाही, तर त्या 1920च्या ऐवजी त्या ठिकाणी 1911 असायला पाहिजे होते. 1911 असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं. त्याच्यामुळे ते सदरील विधान काय आहे तुमचं, चुकीचं ठरलेलं आहे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 2 हे अशा पद्धतीचा होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये परत एक बघा, 1700 ज्यावेळेस आपण 1758चा जाहीरनामा बघतो राणीचा, आणि त्या जाहीरनामाच्या नंतर आपल्या 1858, त्याच्यानंतर आपल्याकडे 1800 किंवा 1857 म्हणून, जाहीरनाम्याचा इथे काही संबंध येणार नाही, जाहीरनाम्यापेक्षा आपण असं सांगू, जे आपल्याकडे पहिल्यांदा शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हणतात, त्या शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हणजे वुड्सचा खलिता.
आणि या वूडच्या खलिताने भारतामध्ये 1857 ला 3 वेगवेगळे विद्यापीठ स्थापन झाली. त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुमचं ब विधान चुकीचं ठरवलंय आपण. आणि ब विधान असं दिलेलं आहे की 1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरापैकी जगन्नाथ शंकर शेटे हे एक होते. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मुंबईमध्ये जे मुंबई विद्यापीठ होतं आपलं, त्या मुंबई विद्यापीठाचे पहिले जे पदवीधर आहेत ते 4 पदवीधर होते पहिले. मग त्याच्यामध्ये आपल्या प्रश्नामध्ये सांगितले की त्याच्यामध्ये एक जगन्नाथ शंकर शेट होते. तर बघा इथे कोण कोण होते. एक होते रानडे आपले, त्याच्यानंतर दुसरे होते भांडारकर, त्याच्यानंतर एक वागळे होते, त्याच्यानंतर हा चला भांडारकर, ते परत एक वागळे, आणि त्याच्यानंतर एक होते तुमचे वामन आबाजी. हे असे 4 पदवीधर होते. तर आपल्या प्रश्नामध्ये कोण दिलेले आहेत, जगन्नाथ शंकर शेट दिलेले आहेत. मग यांच्या ऐवजी जर या 4 पैकी जर कोणी एक असतं तर आपल्याला ते विधान बरोबर मानावं लागलं असतं. त्याच्यामुळे सदरील विधान काय दिलेलं आहे तुम्हाला, चुकीचं ठरवण्यात आलेलं आहे. क्लिअर. चला प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाबद्दलच्या हा प्रश्न आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती 1875 मध्ये. आणि स्थापना करत असताना त्यांनी या समाजाची स्थापना कुठे केली होती मित्रांनो, मुंबई मध्ये केली होती. परंतु 1877 मध्ये हा समाज मुंबईमधून कुठे स्थलांतरित झाला, लाहोरला स्थलांतरित झाला. या समाजाचे काही तत्व सांगितले तिथे, आणि इथे क तत्व जे आहे ते याचं उत्तर योग्य आहे अ ब ड बरोबर. म्हणजे तुमचं अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, ड बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुमचं जे क आहे त्या क मध्ये दिलंय पुनर्जन्मावर विश्वास. आपल्या भारतीय समाजामध्ये जेवढे काही समाज वगैरे निर्माण झालेत त्यापैकी कुठल्याही समाजाचं समाज सुधारणा करत असताना पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. त्याच्यामुळे पुनर्जन्मावर विश्वास हे तुमचं विधान चुकीचं ठरतंय. त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 असलेला आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 5. तुम्ही ज्यावेळेस प्रश्न क्रमांक 5 बघणार आहात त्या प्रश्न क्रमांक 5 मध्ये ब विधान चुकीचं दिलेलं आहे. आणि हे प्रबुद्ध भारत हे रामकृष्ण मिशनद्वारे चालवलं जात होतं. तर त्याच्यामध्ये या मासिकाला 150 वर्ष कंप्लीट झाले असं सांगण्यात आलेलं आहे. त्या 150च्या ऐवजी काय असायला पाहिजे होते, 125 वर्ष पूर्ण झालेत असं असायला पाहिजे होते. जर ते असं तसं असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं. म्हणून सदरील विधान चुकीचं झालंय आणि अ आणि क हे विधान बरोबर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला फक्त जोड्या लावा दिल्या तर योग्य प्रकारे नाटके आणि त्या नाटककारांच्या जोड्या व्यवस्थित लावून घ्या. प्रश्न क्रमांक 6चा योग्य पर्याय 6 आहे, 3 नंबर उत्तर आहे. 7 मध्ये संयुक्त मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आता आला प्रश्न क्रमांक 8. आणि या प्रश्न क्रमांक 8 मध्ये एका मी आपण संताळ प्रश्न क्रमांक 8 त्याच्यामध्ये आपण एका संथाळ चळवळीबद्दल प्रश्न विचारला मित्रांनो. इथे 1855 ला झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती याच्यामध्ये संताळांनी सिद्धू आणि कान्हो यांच्या नेतृत्वाखाली संतांनी उठाव केला होता. तर तो उठाव कशाच्या संदर्भात आहे असा प्रश्न इथे दिलाय तुम्हाला मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे आदिवासीच्या जमीन लागवडीशी तो संबंधित होता. म्हणजे हा जो उठावाची पार्श्वभूमी होती ती जमीन आणि आदिवासी यांचा जवळचा निकटचा संबंध असतो. आणि मग इंग्रजांनी त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा वगैरे प्रयत्न केला, त्यांना खूप त्रास होऊ लागला. त्याच्यामुळं हे यांच्या लक्षात आलं, यांनी संताळाचा उठाव घडून आणला आणि ते आदिवासींच्या जमिनीशी संबंधित होता. चला प्रश्न क्रमांक 9 मध्ये बघा काय आहे. इथे प्रश्न क्रमांक 9 मध्ये 1857 ला पुण्यामध्ये गणेश खिंडीमध्ये
रँड यांचा वध झाला आणि यांचाच वध करत असताना दुसऱ्या एक अधिकाऱ्यांचा वध झाला, ते म्हणजे आयर्स. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे 1897 इसवी सन म्हटलं की पुण्यामध्ये एक भयंकर रोगाची साथ होती आणि तो म्हणजे कोरोना नव्हता. काय होता मित्रांनो? प्लेग होता. प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीच्या वेळेस यांना रँड या अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून नेमलं होतं आणि तो रँड हा आपल्या हिंदूंच्या घरांमध्ये, भारतीयांच्या घरामध्ये चपला बुटासहित देवाऱ्यापर्यंत येता लोकांना चिड यायची. याच्यामुळं या रँडचा खून करण्याचं ठरवलं आणि तिथे गणेश पुण्यामध्ये कात्रज भागाला गणेश खिंडेच्या तिकडे गव्हर्नरची मेजवानी होती आणि त्या मेजवानीला आपले रँड साहेब गेले होते. त्यावेळेस आपले जे चापेकर बंधू याच्यामध्ये बाळकृष्ण चापेकर, दामोदर चापेकर आणि वासुदेव चापेकर आणि यांच्या सोबतीला गणेश व रामचंद्र द्रविड हे बंधू होते दोन. बघा फक्त यांचं नाव फक्त आता सध्या लक्षात ठेवा सांगतोय. ज्यावेळेस रँड साहेब चुकून मेजवानीहून येत होते त्यावेळेस मग त्यांनी एक हे केलं होतं बघा, एक कोट ठेवला होता. ते खिंडीत आले की काय म्हणायचं? गोंद्या आला रे गोंद्या आला. तिकडून रँड साहेबाची आपल्या घोडागाडी येऊ लागली त्यावेळेस मग आपले हे कार्यकर्ते तिथे दबा धरून बसले होते. त्यांनी लगेच म्हणायला सुरुवात केली, गोंद्या आला रे गोंद्या आला. बरोबर धडाधड मग गोळीबार सुरू झाला आणि पहिल्यांदा आयर्सची हत्या झाली. कारण त्यांना ते आयर्स मध्ये रँड आहे असं वाटलं होतं. मग रँड साहेब आले त्यावेळेस बाळकृष्ण आणि दामोदर हरी चापेकर यांनी त्यांची हत्या घडवून आणली. मग त्याच्यानंतर यांच्या सोबत असलेले गणेश व रामचंद्र यांनी मात्र फितुरी केली. का? तर त्यावेळेस यांच्यावर बक्षीस लावण्यात आलं होतं की यांची हत्या कोणी केली सांगा. खूप मोठी रक्कम होती. मग यांनी ती बक्षिसाची रक्कम बघून इंग्रजांना माहिती दिली. याचा राग वासुदेव चापेकरांना आला आणि वासुदेव चापेकरांनी आणि दुसरे रानडे, मोहन रानडे नावाच्या व्यक्तीने, या दोघांनी मिळून कोणाचा खून केला? मग या गणेश आणि रामचंद्र द्रविड बंधूचा खून कोण केला? वासुदेव चापेकरांनी केला. आणि रँडचा वध कोण केला? बाळकृष्ण चापेकर आणि दामोदर चापेकर. मग आता इथे बघा बरं, बरोबर असलेला फक्त एक नंबर म्हणजे क बरोबर आहे. फक्त अ मध्ये 1897 यांचा वध बाळकृष्ण व हरी चापेकर. हरी नाही मित्रांनो, हरी तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं. मग बाळकृष्ण आणि दामोदर पाहिजे होते म्हणून ते विधान चुकीचं आहे. आणि यांच्या वधानंतर टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा लेख मराठामधून नाही तर तो लेख त्यांनी केसरी या वृत्तपत्रातून लिहिला. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, थोडासा गोंधळ वाटतोय मला. हो बरोबर आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. का केसरी मधूनच लिहिला होता त्यांना. आता इथं काही जणांना मला वाटलं म्हणजे काही जणांना वाटू शकतो, जसं मी विचार केला तसं काही जण विचार करणारे असतील. कारण ते म्हणतील की सर 1880 ला दोन वृत्तपत्र सुरू झाले, एक मराठा आणि दुसरं केसरी. मग नंतर 1888 ला केसरी गोपाळ गणेश आगरकरांकडे होतं आणि मग 1888 ला आगरकर बाहेर पडले आणि आधी आगरकरांनी सुधारक काढला आणि त्या केसरीचा राजीनामा दिला. म्हणजे ते केसरीवर राहिले नाही, डायरेक्ट कुठं आले? सुधारक या वृत्तपत्र त्यांनी स्थापन केलं, त्यांनी चालू केलं आणि केसरी लोकमान्य टिळकांकडेच होतं. आणि त्याच केसरीमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा लेख त्यांनी तिथे लिहिला होता. क्लिअर? याच्यामुळे हे सुद्धा विधान तुमचं काय ठरलेलं आहे? चुकीचं ठरलेलं आहे. म्हणून फक्त क याचं विधान एकदम योग्य पद्धतीनं सांगता येईल तुम्हाला. त्याचं योग्य उत्तर फक्त क हेच असेल. ओके, प्रश्न क्रमांक 10 मध्ये सर्व बरोबर आहेत, नो टेन्शन, काही सांगायची गरज नाही. मग तुम्हाला 11 मध्ये व्यवस्थित जोड्या लावून टाका. 12 मध्ये सर्व बरोबर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक मोठमोठ्या क्षेत्रामध्ये योगदान होतं. त्यापैकी काही क्षेत्र इथे घेत आणि त्या सगळ्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाचं मोलाचं योगदान दिलेलं होतं. आता 13 नंबर मध्ये थोडस मी 13 नंबरचं तर काय
थोडं तुमचा कन्फ्युजन दूर करतो मित्रांनो. आपल्या मराठी साहित्यिकामध्ये किंवा एक बंगाली साहित्यिक आहे, एक मराठी साहित्यिक आहे, दोन प्रश्न परीक्षेला नेहमी येतात. एक म्हणजे ह्या जालियनवाला बाग हत्याकांडावरली कविता, आणि दुसरे येतो चौरी चौरा घटनानंतरची एक कविता, चौरी चौरा घटना. जालियनवाला बाग हत्याकांडावर आपल्या पेपरमध्ये दिलेली सदरील कविता म्हणजे कोणती? रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही कुसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे. ही जी कविता आहे ती कविता जालियनवाला बाग हत्याकांडावर कोणी लिहिली होती? मग याचं उत्तर आपण विष्णू वामन शिरवाडकर, अर्थातच कोण आहेत मग ते? कुसुमाग्रज यांनी. आणि जर तुम्हाला प्रश्न आला तर हा प्रश्न येण्यास दाट शक्यता आहे, चौरी चौरा का घडलं होतं, कधी? 5 फेब्रुवारी 1922 ला उत्तर प्रदेश मधील गोरखपूर जिल्ह्यामध्ये 22 पोलीस अधिकाऱ्यांना ठार करण्यात आलेले या कोणत्या चळवळीच्या दरम्यान? असहकार चळवळीच्या दरम्यान घडलेली चौरी चौरा घटना. या घटनेला किती वर्ष पूर्ण झाले मित्रांनो? 100 वर्ष पूर्ण झाले. आणि त्या 100 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं या घटनेला एका दिवस तुम्हाला करंट रिलेटेड प्रश्न सुद्धा येऊ शकतो. आणि या चौरी चौरावर घटनेवर कुंज विहारी यांची कविता प्रसिद्ध आहे, कुंज विहारी बोस. क्लिअर ठेवा. मग कुंज विहारी बोस यांची चौरी चौरा घटनावर आहे आणि जालियनवाला बाग हत्याकांडावर कुसुमाग्रजांची कविता आहे. क्लिअर. चला प्रश्न क्रमांक पुढे 14 मध्ये जे काही राजे दिलेत 1857 ते सगळे एकदम व्यवस्थित आहेत, बरोबर आहेत. मग वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आणि त्या अयोग्य जोडी ओळखा असा असल्यामुळं तिथे तुम्हाला एकही अयोग्य जोडी नसल्यामुळं मग एकही अयोग्य नाही, त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर दिले आपण वरीलपैकी एकही नाही. 15 नंबर प्रश्न एक आहे. 16चं तुम्हाला परत जोड्या लावा आहे. 3 क्रमांक. 17 मध्ये लिव्ह लॅम्प फॉर द वर्ल्ड ही लेखमालिका हिंदू प्रकाश मध्ये. आता हिंदू प्रकाश म्हणल्यानंतर विष्णू शास्त्री पंडित असं बरेच जण लिहायला बघाल, पण त्याचं योग्य उत्तर आहे हिंदू प्रकाश. विष्णू शास्त्री पंडित नाही तर अरविंद घोष यांनी लिहिले होते ते. 18 मध्ये अयोग्य जोडी एकही नाही, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर देण्यात आलेलं आहे. 19 मध्ये पिलर ऑफ सेफ स्मारक हे 2 नंबरचा पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे. कारण ते 1989 ला चीन बीजिंग मध्ये आहे ना, तियानन चौकामध्ये खूप लोकांना मारलं गेलं होतं आणि त्यांच्या स्मरणात ते स्मारक बांधण्यात आलं होतं, म्हणून त्याचं 2 उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 20 मध्ये थोडीशी चर्चा करू आपण. भारतासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे ISA. ISA अर्थात इंटरनॅशनल सोलार अलायन्स. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 ला ही आघाडी स्थापन झाली. ही आघाडी स्थापन करण्यासाठी 2 देशांना महत्वपूर्ण पुढाकार घेतला होता, ते म्हणजे फ्रान्स आणि भारत. फ्रान्सचे फ्रान्सवा ओलांद आणि भारताचे नरेंद्र मोदी या दोघांच्या पुढाकाराने हे बघा, आपल्या जर आपण पृथ्वीचा असा विचार जर केला, हे विषुववृत्त, हे कर्कवृत्त आणि हे मकरवृत्त. कर्कवृत्त हे मकरवृत्त. आणि मग हे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान जे सूर्यप्रकाश पडणारे जे देश आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या त्याच देशांचा समावेश कशामध्ये आहे? मग या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आहे. आणि त्यांच्यामध्ये अलीकडे 2 देशांचा समावेश झालाय आणि ते आहे अँटिग्वा आणि बारबुडा या देशांचा. मिळून त्यांच्या समावेशानंतर आपले हे किती सदस्य झाले? मग 102 सदस्य. विशेषतः या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं मुख्यालय सुद्धा आपल्या भारतातच आहे आणि ते आहे गुरुग्राम मध्ये. गुडगाव पहिलं नाव होतं, त्या गुडगावचं आता काय झालंय? गुरुग्राम हरियाणा मध्ये आहे, तिथे त्याचं मुख्यालय आहे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 21 पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 मध्ये ई गिरवादारी प्रकल्प हा राजस्थानचा आहे. 23 मध्ये थोडस काही जणांना कन्फ्युज होईल म्हणून घेतो. 23 मध्ये जैतापूर प्रकल्प तो
रत्नागिरीमध्ये प्रस्तावित आहे, खूप दिवसापासून प्रस्तावित आहे. हा जर झाला तर तो आपल्याकडचा दुसरा अणुऊर्जा प्रकल्प होईल, परंतु अवघड दिसायला कार्यक्रम. खूप दिवसापासून याला विरोध आहे आणि हा काही झालाच नाही. या जैतापूर प्रकल्पाला फ्रान्सची आरेवा कंपनी पूर्ण मदत पुरवणार होती, परंतु झालं काय, आता काय प्रकल्पच काय सिद्धीला जाण्याचं काही खरंच दिसना गेलं. त्याच्यामुळे या आरेवा कंपनीनं इथून माघार घेतली आणि आता आम्ही पुरवणार नाही म्हटलं. याच्यामुळे या प्रकल्पाची जबाबदारी आता फ्रान्स मधल्या ईडीएफ कंपनीकडे गेलेली आहे. ओके, आता काही जणांना ते वाटेल की अजूनही आरेवाच असेल, तर आरेवा नाही, त्याचं ईडीएफ हेच योग्य उत्तर आहे. क्लिअर. चला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संघटना म्हणजे एक बाहेर खाजगीरित्या अवकाश संशोधन संघटना स्थापन केली जाणार आहे. त्या बाबतीत विधानामध्ये तुमचं ब विधान चुकीचं आहे. या संघटनेचं नेतृत्व हे केंद्र सरकारकडे नाही, तरी आपल्याकडे जी अंतराळाच्या बाबतीमध्ये महत्वाची संघटना आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थातच इस्रो, यांच्याकडे यांची जबाबदारी असल्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली बरं? 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली होती. ते इस्रो तुमचं सगळी जबाबदारी यांच्याकडे आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 25 मध्ये सगळेच बरोबर आहेत, कारण ओकोजे इवेला यांची निवड झाल्या पहिल्या महिला असल्यामुळे महत्वाच्या आहेत. त्या इस्रायल या देशाच्या रहिवासी आहेत. ओके, झारखंड बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते लिंचिंगचा प्रकार झाला होता. पालघर जिल्ह्यामध्ये साधूंना ठेचून मारण्यात आलं होतं जमावाकडून मारल्यानंतर तो कायदा केलेला आहे. आता कोणत्या राज्यानं? झारखंड विधानसभेनं ते विधेयक मंजूर करण्यासाठी हे केलेलं आहे, तर ते 4थं राज्य ठरेल. तर पूर्वीचे मणिपूर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल. मग महाराष्ट्र लिंचिंग साठी कायदा आहे का? नाही महाराष्ट्रासाठी. ओके, चला पंजाब बघा पाठीमागे प्रश्न क्रमांक 27 मध्ये पाठीमागे खूप चर्चा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंजाब दौऱ्यावर असताना अडवण्यात आलं होतं. मग त्यांच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला. भविष्यात अशा काही घटना घडू नयेत याच्यासाठी काही समित्या नेमल्या. आता इथे मित्रांनो, इथे तुम्हाला पंजाब सरकारने नेमलेल्या समितीचं, पंजाब सरकारने नेमली होती, सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती, केंद्र सरकारने नेमली होती. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 मध्ये जे आहे ते केंद्र सरकारची समिती आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पंजाब सरकारची आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये सुप्रीम कोर्टाची संख्या आहे. लक्षात ठेवा. त्याला एखाद्या दिवस तुम्हाला परीक्षेमध्ये असंही विचारू शकतात की केंद्र सरकारने नेमलेली समिती कोणती, किंवा जोड्याला वगैरे विचारू शकतात. त्याच्यामुळे ते योग्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 28 नंबरला परत जोड्या आहेत राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या, महाराष्ट्रातले पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये. 29 नंबरला रायटिंग विथ फायर हा जो चित्रपट आहे तो ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट माहिती पटामध्ये जाणार नामांकन झालं होतं, परंतु शेवटी तो काही शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मग तुमच्यासाठी प्रश्न आहे की विचारू शकते आयोग तुम्हाला, कारण काल PSI चा पेपर झाला बघा, त्याच्यामध्ये अशा टाईपचा एक प्रश्न विचारलाय. मला आठवण गेला 1 2 3 टाईप अशा टाईपचे आहेत. कारण बरोबर आहे, आपल्याकडे एक नीरज चोप्राला लॉरियस पुरस्काराचं मानांकन भेटलं होतं. मग ते मानांकन भेटलं तर त्यांना तो पुरस्कार भेटला नाही, तर मिळाला कोणाला, असा कालच्या परीक्षेला प्रश्न आला बघा. PSI STI ASO मेन्सच्या चालू घडामोडीमध्ये एक प्रश्न आहे. ते येडू रिनकाना त्याचं काय ते असं ते आहे त्या खेळाडूचं नाव. तसंच इथे विचारू शकतील तुम्हाला की रायटिंग विथ फायरनं हा पुरस्कार जिंकला नाही, नामांकन मिळवलं होतं, हा पुरस्कार कोणी मिळवला, तर ते तुम्ही बघायचं. तुमच्यासाठी हा गृहपाठ असेल. ओके, क्लिअर. चला या पुढे प्रश्न क्रमांक 30 मध्ये थीम विचारलेली आहे तुम्हाला, तर 3 नंबरची थीम आहे ती. 31 दोन्ही बरोबर, नो टेन्शन. 32 भारताची गानकोकिळा. लता दीदींचं अलीकडेच काही दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यांच्यावर प्रश्न येणे परीक्षेला सुद्धा साहजिकच आहे. त्यांना खूप मोठ्यातले मोठे पुरस्कारही मिळालेले होते आणि मग आम्हाला साहजिकच वाटते की पद्मश्री त्यांना एवढा छोटा पुरस्कार केव्हाच मिळाला असेल, पण त्यांना कोणता पुरस्कार मिळाला नाही? पद्मश्री हाच पुरस्कार मिळालेला नाही. चला प्रश्न क्रमांक 34 बघा. आता बघा प्रश्न क्रमांक 34 मध्ये प्रश्न क्रमांक 34 काय नाही मित्रांनो, माशी आपली मस्ती तर खेळायली बोर्डावर, पूर्ण
अशीच येत होतं म्हणून तिला हाकललं थोडं आपण इथं. प्रश्न क्रमांक 34 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय हरित हायड्रोजन अभियानावर आणि त्याच्यामध्ये जे क विधान आहे ते क विधान चुकीचं आहे. देताना तुम्हाला इथे 2050 दिले, परंतु मित्रांनो हे 2050 नसून त्याचं डेडलाईन किती आहे, आम्ही कधी लक्ष्य साध्य करणार आहोत, 2030 असं असायला पाहिजे होते. ते पर्याय नसल्यामुळे ते विधान चुकीचं ठरले. आता प्रश्न क्रमांक 35 मध्ये आपल्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पीएम गतिशक्ती कार्यक्रम राबवण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण 7 इंजिन सांगितले होते. तर त्या 7 इंजिनामध्ये पर्यटन हे इंजिन नव्हतं. व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण पर्यटन म्हणलं की असेल असं वाटतंय, परंतु पर्यटन हेच इंजिन नव्हतं. त्याच्यामुळे ते त्याचं योग्य उत्तर असेल. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37 आपल्या अतिशय 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 महत्वाचा का किती काळजी आहे बघा बरं. तुम्हाला त्यांनी सुविधाही पुरवल्या आणि तुम्हाला ते सांगतात की बाबांनो ब्रेक घ्या. कालच्या एक पेपरमध्ये बातमी होती, त्यांनी मोबाईल बनवला. मोबाईलचे जनक सांगतात, कालच्याच पेपरला 2-3 दिवसाखाली बातमी होती की मोबाईलचे जनक सांगतात की म्हणजे जगातल्या लोकांनी आता मोबाईलला थोडंसं लांब ठेवलं पाहिजे. कोण सांगते? मोबाईल बनवलेला माणूस सांगतो. विचार करा मित्रांनो. त्याच्यामुळे इंस्टाग्राम सुद्धा तुम्हाला म्हणते की आता थोडासा ब्रेक घ्या, म्हणून टेक अ ब्रेक हे इंस्टाग्रामनं हे केलं होतं. चला प्रश्न क्रमांक 38 त्याच्यामध्ये ब आणि क चुकीचा आहे. काहीच करू नका मित्रांनो, क्रॉस करून टाका. म्हणजे फ्लोरेन्सिनची पंचकोनी आणि षटकोनी रचना करा आणि ग्राफाईटची फक्त प्रतलीय षटकोनी रचना करा. ते योग्य येऊन जाईल. त्याच्यामुळे त्याचं खालचं वर वरचं खाली. त्याच्यानंतर 39 लाख गंजण्याची एक प्रक्रिया तुम्हाला दिलेली आहे. गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि ही मंदगती प्रक्रिया आहे मित्रांनो. विचारलंच कधी तर अजून लक्षात ठेवा, रासायनिक आणि मंदगती. जलद घडत नाही. गंज एकदम चढतो का? हळूहळू हळूहळू चढत जातो तो. ओके, चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 40 अ व ब दोन्ही बरोबर आहेत. शंकुपेशी ह्या ब व क बरोबर आहेत. प्रकाशाच्या संवेदनाला चालना देतात आणि विविध रंगाची तुम्हाला जाणीव पण करून देत असतात. मग शंकुपेशी झाले. आता दंडपेशी काय असतात ते तुम्ही बघून घ्या. ओके, चला प्रश्न क्रमांक 44 ओके. प्रश्न क्रमांक 45 इथे सुद्धा काय करायचं मित्रांनो, क्रॉस करून टाकायचं. काहीच नाही, वरचं खाली खालचं वरी. म्हणजे एबनरस ग्रंथी जीभ, ओठ आणि गालामध्ये असतात आणि ब्रुनरस ग्रंथी या यकृतात असतात. त्याच्यामुळे ते योग्य उत्तर ठरेल तुमचं. ओके, 43 मध्ये काहीच नाही, तुम्हाला वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्राणी दिलाय बघा, पेरिपॅटस. मला वाटतंय आय थिंक गेल्याच परीक्षेला किती नंबर आहे प्रश्न क्रमांक आपल्या राजमुद्राच्या पेपर क्रमांक 5 मध्ये जोडणारे दुवे त्यांच्या योग्य जोड्या लावतं आणि पेरिपॅटस कोणाला दोघाला जोडतो? आर्थ्रोपोडा आणि ॲनालिडा. मग तुमचं काम होतं की आर्थ्रोपोडा आणि ॲनालिडा या दोघांना जोडण्याचं जरी हे काम करत असेल तरी हा कोणत्या संघातला आहे? तर हा संघातला आहे आर्थ्रोपोडा. म्हणजे याचं योग्य उत्तर हे आर्थ्रोपोडा हेच आहे. चला 47 नंबरचं 4 उत्तर आहे. 48 ला ध्वनी लहरीवर प्रश्न होता, यांत्रिकी प्रकारात मोडतात, एक ऊर्जाच आहे ती. आणि पुढचा एक प्रश्न बघा, बऱ्याच वेळेस परीक्षेला येते, ध्वनी लहरी या अवतरंग आहेत का अनुतरंग आहेत? मित्रांनो थोडस सांगतो ध्वनी लहरीवर. बघा, ध्वनी लहरी हे प्रश्न क्रमांक 8. त्याच्यावर प्रश्न बघा, एक अनुतरंग आहेत, अवतरंग आहेत. त्यामध्ये माध्यम एक महत्वाचा असेल हे अनुतरंग आहेत. अवतरंग ध्वनी ह्या प्रकाश लहरी असतात. ओके, माध्यमांचा विचार केला तर ध्वनी लहरी या स्नायूमधून सर्वाधिक वाहतात, त्याच्यानंतर त्या वायू या माध्यमातून वाहतात. सॉरी, द्रव म्हणावं लागेल, वायू आला का? त्याच्यानंतर ते द्रव आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी वायू आणि ध्वनी लहरी ह्या निर्वात पोकळीतून वाहतच नाहीत. निर्वात पोकळी असेल तर ध्वनीचं वहन होत नाही. अतिशय महत्वाचा प्रश्न, व्यवस्थित लक्षात ठेवा. यांचा क्रम लावा, उतरता चढता. एखादा तुम्हाला प्रश्न येईल तर हा मग कसा, हा जो आहे तो हा तुमचा उतरता क्रम असेल.
दोन्ही लहरींचा माध्यमांचा योग्य उतरता क्रम हा आहे आणि चढता म्हणला तर 19 वायू, द्रव आणि वायू, आणि काहीच नसतं ते निर्वात उकळी म्हणावं लागेल. ओके, चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा. काहीच नाही, सोप्पा आहे, दोन्ही बरोबर आहेत, काही टेन्शन घेऊ नका. 50 नंबर जठर रसावर हा प्रश्न आहे तुम्हाला मित्रांनो. 50 जठर रस. जठरामध्ये जो रस असतो त्यालाच आपण HCl म्हणतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. याचा तुम्हाला पीएच, पीएच म्हणजे काय? पीएच म्हणजे मराठीत सामू, सामू विचारलाय. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असेल, सामू जर 1 ते 6.9 असेल तर कोणता धर्म असतो, 7 असेल तर कोणता धर्म, आणि 7 ते प्लस मध्ये पुढे किती असेल तर कोणता धर्म. लक्षात ठेवा, हे आम्लधर्मी असतात इथे, आणि हे उदासीन असतात. 7 पेक्षा आणि 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा जास्त असेल, 7 आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते आम्लधर्मी असतात. आणि तुम्हाला इथं जठररसाचा HCl चा विचारलाय, मग HCl चा सामू हा 1.5 आहे. मग ते काय असेल बरं? HCl आम्ल आहे, उदासीन आहे का आम्लधारी आहे? 100% तेच काय आहे मग? ऍसिड आहे, ऍसिड आम्ल. आम्लधारी म्हणजे बेस असतो, उदासीन म्हणजे न्यूट्रल असतील, काही नाही त्याचे. ओके, म्हणून ते ऍसिड असेल. ओके, मानवी हाडामध्ये एकूण 60 हाडं असतात त्यामध्ये. ओके, मस्तपैकी हातातले हाडं काढून मोजत बसा, 60 आहेत का बघा, असतील तर मग विज्ञान चुकलं. ओके, धातू हे विजेचे सुवाहक आहेत, कारण त्यांच्यामध्ये अनेक सैलसर बांधलेले इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन मुळे धातूला सुवाहकता निर्माण होते, ते इलेक्ट्रॉन असतात म्हणावं लागेल. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अणुचं केंद्रक बघणार आहात, त्या अणुकाच्या केंद्रकामध्ये तुमचे हे इलेक्ट्रॉन भोवताली फिरत असतील, आणि तुमच्या अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. पूर्ण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ची संख्या म्हणजेच काय असतो? क्रमांक असतो, लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊ आपण, काही गरज नव्हती याची पण उत्तर सांगितलं. प्रश्न क्रमांक 53, खूप गाजलेला प्रश्न, सगळ्यांनाच उत्तर माहित आहे, नो टेन्शन. 54 मध्ये चुकीचे विधानवरील पैकी एक नाही, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला, नदी बघा, काय 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 करायचे तुम्हाला सांगतो. एक तर प्रश्न असतो, बोला त्याच्यावर. नदी, वारा, हिमनदी, या तिघांच्याही एकतर खनन आणि दुसरं त्याला काय म्हणू आपण, खनन कार्यामुळे, आणि सॉरी मला लक्षात येणं गेले आता एकदम, ते खनन कार्य आणि ह्याच्यामुळे झालेले जे भूरूप असतात ना, ते भूरूपे तुम्हाला एकदम व्यवस्थित करून घ्या, परीक्षेसाठी दृष्टीचे असतील. ओके, संघटन झाले मित्रांनो, तिथे संघटना असं वाचा त्याला, 55 क्रमांकाला. प्रिंट मिस्टेक आहे, संघटन नाही तर ते संघटना असं वाचा. ओके, WTO, ओपेक, आसियान, अपेक, तर त्यांचे मुख्यालय कुठे आहेत, त्याच्या जोड्या लावायच्या, एकदम व्यवस्थित लावा त्याला. रोरो वाहतूक भारतात सर्वप्रथम कोकण रेल्वेने सुरू केली होती, प्रश्न क्रमांक 56 मध्ये. मित्रांनो, कोकण रेल्वेची स्थापना कधी झाली होती? बरं, कोकण महामंडळाची स्थापना कधी? 1990 ला. आणि कोकण रेल्वे कधी सुरू झाली होती? 1998 ला सुरू झाली होती. ओके, तर कोकण रेल्वे बद्दलची अजूनही माहिती मिळवून घ्या. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला अलीकडेच नामांतर, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी झालेलं होतं. सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण झाले, तेही काय आहे बघून घ्या. पुणे विद्यापीठाचं नामांतरण झाले, तेही काय आहे बघून घ्या. प्रश्न क्रमांक 59 मध्ये चुकीचे विधान अ आणि ब हे चुकीचं आहे म्हणे. बघू आपण थोडं. अविधान, कोणत्या दोन रेखावृत्तावरील अंतर हे अक्षवृत्तेप्रमाणे बदलत जाते? विद्यार्थी मित्रांनो, अक्षवृत्ताप्रमाणे रेखावृत्तामधला अंतर कधी बदलत नाही, त्यामुळे नो टेन्शन तिथे. कोणत्याही दोन्हीतला फरक जर बघायला गेला तर ते 111 किलोमीटर असते, त्यामुळे ते बदलत नाही. मित्रांनो, अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची संकल्पना आहे ते व्यवस्थित बघा. हे जे आडवे असतात ते अक्षवृत्त असतील, आणि ह्या बिंदूपासून हे अशा पद्धतीने येतात ना, वर्तुळ, अर्धवर्तुळाकार, हे तुमचे अक्षवृत्त असतील.
अरे रेखावृत्त असतील हे, आणि हे तुमचे हे जे आहेत ना हे तुमचे अक्षवृत्त असतील. हे रेखावृत्ताचा जर विचार केला तर विषुवृत्तावर हे 0 असते, आणि इथे जरी गेलात तर इथे बघा दुसरं वाक्य काय म्हटलं त्यांनी, रेखावृत्तातील अंतर विषुवृत्तावर सर्वात कमी म्हणजे 111. आता सर्वात कमी 111 कसा असेल, 0 असते, म्हणून त्याचं उत्तर 0 पाहिजे होते, 111. आणि या रेखावृत्तामध्ये अंतर आहे विषुवृत्ताकडून जसजसं तुम्ही वर जाल कुठे किंवा ध्रुवाकडे किंवा इकडे खाली ध्रुवाकडे याल, म्हणजे याचाच अर्थ तुम्ही उत्तर ध्रुवाकडे जा किंवा दक्षिण ध्रुवाकडे जा, तर ते अंतर आहे ते वाढत वाढत जात असतं. त्याच्यामुळे हे इथं आल्यावर परत 0 होते बघा. ओके, त्याच्यामुळे ते याचे योग्य उत्तर अ व ब हे विधान देण्यात आलेलं आहे. तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये तयार होतात, ब व क बरोबर आहे त्याचं. हे अचं जे काही आहे पाण्याचे अधोगामी प्रवाह तयार होत नाहीत, पाण्याचे एक तर ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात, नाही तर क्षितिज समांतर प्रवाह तयार होत असतात. ओके, चला 61 दुबई 65 दोन्ही बरोबर आहेत. उपभू स्थिती आणि अपभू स्थिती. उदाहरणार्थ हा आपला सूर्यमामा, या सूर्यमामापासून हा आपला चांदोबा, हे बघायचे. इथे तुम्हाला दोन संकल्पना दिल्या. चंद्र पृथ्वी जास्तीत जास्त जवळ असेल त्याला हे उपभू, जास्तीत जास्त लांबीचा असेल तर त्याला अपभू स्थिती. ठेवा याला. परत दोन संकल्पना असतील, अपसूर्य आणि उपसूर्य. ओके, ते अपसूर्य आणि उपसूर्य सुद्धा या अशाच एक संकल्पना आहेत, उपभू आणि अपभू. ओके, व दोन्ही बरोबर आहेत. चला क्रमांक पुढचा, तर ती नाईल नदी आहे. 64 मध्ये प्युमिस नावाचा खडक आहे तो. 65 मध्ये वरीलपैकी एकही नाही, म्हणजे निर्मितीची कारणे कोणती नाही, तर सर्व कारणे असल्यामुळं त्याचं योग्य उत्तर वरीलपैकी सर्व बरोबर असं होतं. किती नंबरचं, 65. याचं काय होतं, वरीलपैकी सर्व बरोबर असं द्यायला पाहिजे होते, पर्याय नसल्यामुळे वरीलपैकी एकही नाही असं आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे. हे व्यक्तीचा जो वंश आहे तो निग्रायड नावाचा व्यक्तीचा वंश आहे. 67 68 69. हे बघा, अनुत्वात्मक क्षेत्राचा पैसा उत्पादक क्षेत्राकडे वळवणे आरबीआयच्या पतनियंत्रणाच्या गुणात्मक साधनाचं काम आहे. ते संख्यात्मक साधने म्हणजे जे पैसा नाही ते नैतिक समजावणी वगैरे करून आपल्याला द्यावं लागतं. मग नैतिक समजावणी म्हणजे काय असेल, ते गुणात्मक साधन असतं, त्याच्यामुळे त्याचं गुणात्मक साधन योग्य उत्तर येते. आता प्रश्न क्रमांक 70. इथे काय म्हटलं बघा, 1991च्या आर्थिक सुधारणाचे मूळ उद्दिष्टे काय होती. त्याच्यामध्ये क, भारताचा परकीय व्यापार वाढवणे हा मूळ उद्दिष्ट नव्हता आता आपला तेव्हा. कारण आपण एवढे स्वयंपूर्ण नव्हतो. आपण म्हणजे आपल्याला आपल्या देशाचीच प्रगती करायचं ठरलं होतं. परकीय व्यापाराचं तेव्हा काही हेच नव्हतं. आपण एक गोष्ट अवलंबली होती त्यावेळेस, काय, जागतिकीकरण. आणि या जागतिकीकरणातूनच आपल्याला हे साध्य करता आलं असतं, त्याच्यामुळे त्याचं स्पेशल ते उद्दिष्ट आपण ठेवलं नव्हतं. ओके, आता प्रश्न क्रमांक 71 मध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सदस्य बघा आता ब मध्ये काय म्हटलंय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्यत्व संपुष्टात आल्यानंतर आपोआपच जागतिक बँकेचे सदस्यत्व संपुष्टात येते, तर येत नाही. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मिळाल्याबरोबर आपल्याला आपोआप जागतिक बँकेचं मिळत असतं, म्हणून त्याचं ब चुकीचं आहे. व्यवहार तोलाचा महत्वाचा घटक, जर व्यवहार तोल आणि व्यापार तोल व्यवस्थित करून घ्या, त्याचा महत्वाचा घटक हा परकीय चलन साठाच आहे. आपल्याकडे जर परकीय चलन साठा व्यवस्थित नसेल तर आपल्याला व्यवहार करता येणार नाहीत. कारण बाहेर देशासोबत जर व्यवहार करायचा असेल तर परकीय चलन साठाच असायला पाहिजे आपल्याकडे. 73 मध्ये 1991. 74 अ व ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. कारण सध्या भारतातील कार्यक्षेत्राचे प्रमाण तुलनेने जास्त आहे, युवा संख्या जास्त आहे आपल्याकडे, भारताकडे युवकांची संख्या खूप आहे, त्याच्यामुळे लोकशास्त्रीय लाभांश आपल्याला मिळत असतो. आणि आपल्याकडे वृद्ध आश्रित संख्येत तुलनेने बरीच कमी आहे, म्हणजे वृद्ध लोक कमी असल्यामुळं आणि युवा जास्त असल्यामुळे लोकशास्त्रीय लाभांश आपल्याला मिळत असतो. 75 वरीलपैकी सर्व बरोबर. अनुदानावरील खर्च हा महसुली खर्च असतो. आपल्याकडे महसूल आणि भांडवली असे दोन खर्च असतात, आणि त्याच्यामधला महसुली खर्च म्हणजे अनुदानावर दिलेला खर्च हा महसुली खर्च असतो, भांडवली खर्च नाही. बरोबर. आपण जर शेतकऱ्याला पैसा दिला तर त्याच्यातून काही आपण भांडवल म्हणजे उभारू करू शकत नाही. शेतकऱ्याला दिलेला पैसा ते कर्जमाफी वगैरे असेल तर ते महसुली असेल, त्याच्यामुळे अनुदान, ते आपण शेतकऱ्याला दिला अनुदान,
तर ते कर्जमाफी वगैरे या स्वरूपात, तर ते आपण भांडवल उभारू शकत नाही त्याच्यातून, ते एक महसुली खर्च असेल, म्हणजे शासनाचा खर्च असेल म्हणून त्याला महसुली खर्च म्हणतात. ओके. राजकोषीय तुटला सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा असं म्हटलं जाते, त्याच्यामुळे सरकारवर कर्ज निर्माण होतात. हे 78 नंबर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा राजमुद्राच्या पेपर क्रमांक 5 मध्ये जोड्या लावामध्ये सॉरी त्याच्यामध्ये मी नवरत्न असा उल्लेख झाला माझ्याकडून, तर तो नवरत्न नाही, महारत्न असाच उल्लेख पाहिजे. महारत्न, मिनीरत्न, अजून एक असते बघा मित्रांनो, महारत्न, मिनीरत्न आणि अजून एक असते, आठवण गेले मला ते माझ्याकडून त्यावेळेस चुकीचा उल्लेख झाला होता, थोडस समजून घ्यायला अशी अपेक्षा आहे. तर याच्यापैकी महारत्न दर्जा कोणत्या कोणत्या कंपनीला मिळाला मित्रांनो, त्या दिवशी जोड्या लावामध्ये या चारही कंपन्या होत्या, वरीलपैकी सर्वच बरोबर आहे. आतापर्यंत एकूण भारतामध्ये किती कंपन्यांना महारत्न दर्जा आहे? 11 कंपन्यांना आहे. आणि शेवटची 11वी ती जी आपण PGCIL सांगितली होती, ती शेवटची 11वी कंपनी होती. आणि हे महारत्न असा दर्जा आपण कधीपासून देतो? 2010 पासून देतो. मिनीरत्न आणि त्याच्या सोबतीला एक दुसरा आहे, ते आठवण आहे मला आता, तो दर्जा आपण कधीपासून देतो? 1997 पासून देतो. छोटे छोटे नाव आठवत नाहीत, त्याच्यामध्ये मिनीरत्न आणि काय असते ते, नवरत्न नाही एवढं फिक्स आहे. नवरत्न तेल असतं आपलं मस्त, जरा टेन्शन आलं की डोक्याला लावायचं. ओके. मुद्रा बँकेची स्थापना आहे ना 2015 झाली. एक राहिला ना आपला, हे बघा 79 नंबर, का तर थोडस 79 मध्ये, 79 मध्ये शून्याधारित अर्थसंकल्पावर प्रश्न आहे. शून्याधारित फर्स्ट कोण मांडलं मित्रांनो? मग फर्स्ट हे आपल्या महाराष्ट्रानं मांडलं, आणि त्याच्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशानं सुद्धा मांडले. फक्त आहे का पर्याय? आहे, नाही तर तुम्हाला तेच वाटेल तर ते येणार नाही, कारण आधार हा शून्य कधीच असू शकत नाही, त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प पुढे जास्त काय चालू शकला नाही. शून्य आधार घेऊन कसं तुम्हाला चालता येईल? काहीतरी आधार असावा लागतो, त्याच्यानुसार तुम्हाला पुरतं बजेट सादर करता येतं, म्हणून हा अर्थसंकल्प जास्त चालू शकला नाही. राजमन्नार समिती सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या समित्या पाठ करा. केंद्र राज्य संबंधाच्या सहकारी आयोग असेल त्याच्याबद्दल बघा, पंच आयोगाबद्दल बघत जा थोडस, कारण त्याच्यावर एक प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक 81, चलनवाढीवर हा प्रश्न आहे. चलनवाढ जर झाली तर पैशाचं मूल्य काय होईल? मूल्य कमी होते पैसे. चलनवाढ झाली तर पैशाचं मूल्यही कमी होत असतं आणि बाजारातल्या वस्तू वाढत असतात, त्याला चलनवाढ म्हणतात. नाही तर तुम्हाला इथं चलन आणि वाढ म्हटलं की पैशाचं मूल्य वाढणार असं गृहीत धरू नका, थोडस उलट्या प्रक्रिया असतात तिथे. इथे तुम्हाला दिले चलनवाढीमुळे रोजगार निर्मिती क्षमता कमी होते. आता पैशाचं जर मूल्य कमी झालं, आता उदाहरणार्थ मूल्य कमी म्हणजे कसं होतं बघा, उदाहरणार्थ एखादी रोजगार किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला गावामध्ये जर 100 रुपये रोजाने मिळत असेल, तर त्या पैशाचं या 100 रुपयाचं मूल्य कमी झालं, मग त्यावेळेस तुम्हाला 100 रुपये द्यायला काहीच वाटणार नाही चलनवाढीमुळं. म्हणून चलनवाढ झाल्यामुळे मूल्य कमी होतं आणि रोजगार निर्मिती वाढते. काय होते? रोजगार निर्मिती वाढते. आता सहजच आहे मित्रांनो, पूर्वी रोजगार नव्हता, अचानक रोजगार जर वाढला तर बेरोजगारीचं काय होईल बरं? बेरोजगारी कमी होते. पर्याय अ मध्ये चलनवाढीमुळे रोजगार निर्मिती क्षमता कमी होते नाही, तर रोजगार निर्मिती क्षमता काय होते? वाढते, कारण मूल्य कमी झालं, रोजगार निर्मिती वाढली, म्हणून अ चुकीचा आहे. आता बेरोजगारी कमी होते ते बरोबर आले. चलनवाढीचा आता फायदा कोणाला होतो? तो ऋणकोला की धनकोला? आता हे ऋणको आणि धनको, ऋणको म्हणजे कर्ज घेणारा, धनको म्हणजे कर्ज देणारा. आता एखाद्या समजा तुम्ही एखाद्याला 1000 रुपये दिलात आणि 1000 रुपये चलनवाढीच्या अगोदर दिले असाल, आणि तुम्ही दिल्यानंतर जर चलनवाढ झाली तर तुमचं मूल्य काय वाले? कमी वाले. मग तुम्हाला फायदा झाला धनको म्हणून का तोटा झाला? तर धनकोला तोटा. लक्षात ठेवा, 1000 रुपयाचं मूल्य काय झाल्यानंतर, चलनवाढीनंतर कमी झालं. मग हा जो देणारा धनको होता, धनको, त्या धनकोला तोटा झाला.
आणि हा जो ऋणको होता ना, म्हणजे जो घेणारा होता, त्या ऋणकोला फायदा झाला. क्लिअर? समजलं का? बघा, मग याचं योग्य उत्तर आपल्याला देता येईल ब व क बरोबर. कारण त्या धनकोला तोटा होते, ऋणकोला फायदा होते, रोजगार नेहमी वाढतं, आता मूल्य कमी झालं म्हणून, आणि बेरोजगारी सुद्धा कमी होते त्याच्यामुळे. ओके, मुद्रा बँक सांगितलं तुम्हाला 2015. आता प्रश्न क्रमांक 83. हा 83 कलम 350B संदर्भात आहे. तर याच्यामध्ये 2, 3, 4 बरोबर आहे, फक्त एक बरोबर नाही. तर धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक विशिष्ट अधिकाऱ्याची नियुक्ती होत नाही, तर आयोग स्थापन केला जातो. ओके, आता प्रश्न क्रमांक 84 सगळ्यांना अतिशय व्यवस्थित बघून घ्या. प्रश्न क्रमांक 84 हा प्रश्न आपण कॅन्सल करीत आहोत. सेकंड आन्सर की नुसार हा प्रश्न कॅन्सल होतोय. नक्की लक्षात घ्या, 84 हा प्रश्न कॅन्सल होतोय. त्याचं कारण मी सांगतो आता तुम्हाला. या प्रश्नामध्ये थोडासा गोंधळ झाला मित्रांनो. प्रश्नामध्ये दिलाय काय आपल्याला, लक्षवेधी सूचना बाबतीत विचारलंय, बरोबर. आणि तुम्हाला देण्यात आलेलं उत्तर हे स्थगन प्रस्तावना किंवा स्थगन प्रस्तावा संदर्भात आहे. किंवा असं करू शकता आपण, आता 10 प्रश्न कॅन्सलच केलाय, फक्त एकच करा की प्रश्नामध्ये बघा, हे प्रश्नात त्या ठिकाणी लक्षवेधी सूचना आहे, त्या लक्षवेधी सूचनाच्या ठिकाणी फक्त काय वाचा, स्थगन प्रस्ताव असं वाचा. मग मात्र तुमचं उत्तर याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य येते. ओके, काय वाचायचं, लक्षवेधी सूचनाच्या जागी फक्त स्थगन प्रस्ताव असं वाचायचं, तेव्हा त्याचं उत्तर हे तुमचं काय येतं, पर्याय क्रमांक 4 हे योग्य येतं. आता का सांगतो, जे स्थगन प्रस्ताव आहे तो फक्त लोकसभेतच मांडला जातो, हा राज्यसभेमध्ये मांडला जात नाही. आणि लोकसभेमध्येच मांडला जातो, 50 सदस्यांचा पाठिंबा सुद्धा असावा लागतो, 2.5 तास त्याच्यावर चर्चा सुद्धा होते. परंतु 2.5 तासावर चर्चा जरी होत असेल तरी आपल्या त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असा चौथ्या पर्यायामध्ये उल्लेख आहे. म्हणून फक्त आपल्याला काय घ्यावं लागेल, तिथे लोकसभाच घ्यावं लागतं. म्हणून प्रश्नामध्ये परत एकदा लक्षात घ्या, प्रश्नामध्ये लक्षवेधी सूचनाच्या ऐवजी काय वाचा, स्थगन प्रस्ताव असं वाचा, तो प्रश्न तुमचा व्यवस्थित होऊन जाईल. ओके, चला या परत. पण आता अजून एक गोंधळ होऊन जाईल तुम्हाला सार्वजनिक दृष्ट्या. ठीक आहे, गृहाचे लक्ष वेधण्यासाठी स्थगन प्रस्ताव संसदेत मांडला जातो, बरोबर आहे, काही विषय नाही. चला आता प्रश्न क्रमांक 85 मध्ये वरीलपैकी चला त्याचं उत्तर तर आपण अ व क म्हणजे वरीलपैकी सर्व सामान्य त्याच्यामध्ये करू शकतो आपण. आता प्रश्न क्रमांक 86, संसदीय विशेषाधिकार जे असतात एवढंच एक बरोबर लक्षात ठेवा की बाकी टेन्शन. आता संसदेचा जर विचार केला, संसद कशाला म्हणतो आम्ही, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, या तिघांना मिळून संसद म्हणतो. जरी संसदेमध्ये राष्ट्रपतीचा उल्लेख किंवा राष्ट्रपतीचा समावेश असला तरी राष्ट्रपतींना संसदीय विशेषाधिकार नसतात. म्हणून दिलेल्या पर्यायामध्ये राष्ट्रपती जर सोडलं तर याचं योग्य उत्तर अ सोडून बाकी सर्व बरोबर आहे. तसं तुमच्या पर्यायामध्ये कुठेही नाही, त्याच्यामुळे योग्य उत्तर आपण त्याचं काय दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. आता प्रश्न क्रमांक पुढचा, तर सगळे बरोबर आहेत विधान मित्रांनो. इथे तुम्हाला आता क मध्ये बघा, एक क च्या विधानाच्या बाबतीमध्ये थोडस बघा, एकूण 7 पक्ष होते आपल्याकडे, काय त्यांना घटना समितीमध्ये एक जागा मिळाली होती. अपक्ष किती होते बरं, अपक्ष 8 होते. महिला किती होत्या, दोघांची बेरीज केली की महिला येत्या, महिला किती होत्या, 15 होत्या.
मूळ संविधानाचा जर मूळ याचा संविधान सभेचा केला असता 389 होते, परंतु कमी कमी होत होत गेले. मग त्याचं विभाजन करत असताना आपल्याला खाली खूप कमी 296 वर येऊन बसावं लागलं. मग त्याच्यामध्ये करत असताना जे एक एक जागा असणारे पक्ष, पाठीमागे आयोगाने प्रश्न विचारला की एक एक जागा असणाऱ्या पुढीलपैकी कोणता पक्ष आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला होता. युनिस्ट हे नाव आपल्याला कायम 2-3 नावाला ठेवायचं. युनिस्टी पार्टी इथं त्यांना एक जागा मिळाली होती. तिथे शेड्यूल युनिस्टी शेड्यूल कास्ट आणि युनिस्टिल मुस्लिम हे, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यानंतर शीख फिगर काँग्रेस. झाली 5 झाली. त्याच्यानंतर कृषक प्रजा पार्टी, आणि सगळ्यात शेवटी कम्युनिस्ट पार्टी. या एकूण 7 जणांना घटना परिषदेमध्ये प्रत्येकी किती जागा मिळाल्या होत्या? 7 पक्षांना एक एकच जागा मिळाली होती, म्हणून अतिशय महत्वपूर्ण असलेला तो एक भाग होता. प्रश्न क्रमांक 88 मध्ये वरीलपैकी सर्वच बरोबर आहे मित्रांनो, टेन्शन नाही, यापैकी एकही नाही, म्हणजे सगळे बरोबर असल्यामुळे यापैकी एकही नाही त्याचं उत्तर देण्यात आलंय. सगळे मार्गदर्शक तत्वे आहेत तुमच्या कोणत्या ना कोणत्या कलमामध्ये ते दाखवण्यात आलेलेच आहेत. आता प्रश्न क्रमांक 89. आता प्रश्न क्रमांक 89 मध्ये तुम्हाला एका कायद्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. माझ्या मते तर तुम्हाला हा लोकसेवा आयोगावरूनच हा कायदा लक्षात यायला पाहिजे. बघा, या लोकसेवा आयोगाची स्थापना कधीची आहे? 1926. आता तुम्ही जर याला धरून जर बाकीचा गोष्टीचा विचार जर नाही केलात, समजा आता 1909, एवढा अंतर होऊ शकत नाही ना. 1926 ला स्थापन, 1909 ला हे केलं, एवढे दिवस काय सरकार झोपत असतं का? नाही होत ते, त्याच्यामुळे नाही येत. 1892 त्याचा विशेष मिटला. आता 1926 ला स्थापना झाली तर 1935 चा कायदा तर येऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित जर विचार केला तर त्याचं योग्य उत्तर 1919 चा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा हे त्याचं योग्य उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. बरोबर. आपण आता बघा, आपल्या घटनेचा जर विचार केला तर आपण घटनाच म्हणतो की आपली घटना ही ठिगळाची घटना आहे म्हणतो आपण सगळ्या वेगवेगळ्या देशाकडे, पण घटनाकारांनी सांगितलं हो ठिगळाचीच घटना आहे, पण सुंदर ठिगळांची घटना आहे म्हटलो आपण. बरोबर. ब्युटिफुल पॅच्ड कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं. पण त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशाकडून काय घेतलंय तर आपल्यामध्ये हा प्रश्न क्रमांक 90 पण काय घेतोय? 90, प्रश्न क्रमांक 90 घेतोय. ओके. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला USA च्या घटनेवरून काय काय घेण्यात आलेलं आहे त्याच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. तर मूलभूत हक्क घेतलेत, न्यायिक पुनर्विलोकन घेतले, न्याय स्वातंत्र्याची व्यवस्था घेतले, न्याय व्यवस्था आपण घेतली नाही. कारण आपल्याकडे पूर्वीपासूनच न्यायव्यवस्था होती. 1935च्या कायद्यामध्ये सुद्धा आपण न्यायव्यवस्था बद्दल थोडंसं हे केलं होतं, त्याच्यामुळे न्यायव्यवस्था USA नाही. तर बाकीचे सगळे पर्याय USA चे असल्यामुळे त्याचं योग्य उत्तर अ, ब आणि ड हे येत आहे. अंक पुढचा. तर 91 मध्ये 5 मार्ग सांगितलेले नाहीत, त्याच्यामुळे त्याचं फक्त ब बरोबर आहे. 92 मध्ये फक्त क योग्य आहे. आपल्याला हेबेस कॉर्पस बद्दल प्रश्न विचारलाय तो. हेबेस कॉर्पस म्हणजे आम्ही आज्ञा देतो नाही, ते परमादेश म्हणजे आम्ही आज्ञा देतो असा त्याचा अर्थ होतो. बंदी प्रत्यक्षीकरण मध्ये आम्ही आज्ञा देतो असा अर्थ होत नाही. तर शरीरासह उपस्थित राहणे असा त्याचा अर्थ होत असतो. त्याच्यामुळं शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध नाही तर खासगी विरुद्ध सुद्धा देता येतो तो, म्हणून अ व ब चुकीचे आहेत, फक्त क बरोबर आहे. 93 मध्ये सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवर हा प्रश्न आहे आणि वरीलपैकी सर्व त्याचे योग्य उत्तर आहेत. मित्रांनो, या 93 समिती कोणती आहे?
सुवर्णसिंह समिती या समितीच्या शिफारशीनुसार आपण घटनेत कशाचा समावेश केलाय? मूलभूत कर्तव्यांचा. कितव्या घटना दुरुस्तीनुसार? 42वी घटना दुरुस्ती. मूळ घटनेत किती कर्तव्य होते? ह्या याच्यानुसार 10 कर्तव्य होते. एक आता किती आहेत सध्या? 11 कर्तव्य. 11वं कर्तव्य कधी कोणत्या घटना दुरुस्तीने आलं? 86वी घटना दुरुस्ती. त्याच्यामुळे आम्हाला हा प्रश्न एका दिवस सुवर्णसिंह जयंतीवर जर विचारला, त्यांनी कर चुकविणाऱ्यांना, कर जे चुकवतात, कर चुकवे, त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नका अशी एक शिफारस केली होती, पण ते आपण काही गृहीत धरली नाही तिथे. ओके. आता 94 मध्ये आपल्याला घटना समितीतील महिला सदस्याबाबतचा प्रश्न आहे. महिला सदस्य आहेत परंतु ते कोणत्या विभागातून होत्या असा तिथे प्रश्न विचारलाय. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना दुर्गाबाई देशमुख म्हटलं की त्याच महाराष्ट्रातील असतील असं वाटतं, परंतु हंसाबेन मेहता याच फक्त मुंबईच्या होत्या, एकमेव त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिला ह्या युपीच्या होत्या, उत्तर प्रदेश मधून. संयुक्त युपी म्हणजे तेव्हाचा काय? संयुक्त प्रांत. मग नंतर याला 1950 मध्ये काय करण्यात आलं? उत्तर प्रदेश हे नाव देण्यात आलं होतं, म्हणून संयुक्त प्रांतामधून ते होत्या. आता 5वी अनुसूची आपल्याकडे बघितलेली आहे आपण. 5वी आणि 6वी अनुसूची आपण बघतो. 5व्या अनुसूचीमध्ये काही क्षेत्राबद्दल दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक आसाम, मेघालय आणि त्रिपुरा, मिझोरम यांच्या राज्य वगळले तर बाकी राज्यांचा गट हा 5व्या अनुसूचीमध्ये येत असतो. ओके. आता हे प्रश्न क्रमांक 96. प्रश्न क्रमांक 96 मध्ये तुम्हाला काही जोड्या लावायला दिलेल्या आहेत. मध्ये तुम्हाला काही जोड्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या जोड्यामध्ये अलीकडच बघा डॉल्फिन प्रकल्प 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 97. त्या 97च्या प्रश्न क्रमांकामध्ये तुम्हाला हा BS6 स्टेज अलीकडे जे नवीन इंजिन आलेत त्यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये BS स्टेज 6 जे आहे तर त्याच्यामध्ये अ व ब बरोबर आहे. एप्रिल 2019 पासून सर्व वाहनासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. तर ते 2020 नाही तर ते 2020 पासून, सॉरी 19 नाही तर 2020 पासून बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ते विधान चुकीचं ठरलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 98 मध्ये 10 भौगोलिक क्षेत्र आहेत. प्रश्न क्रमांक 99 DTT या कीटकनाशकामुळे होतं. आणि आता शेवटचा प्रश्न क्रमांक आपला, आता शेवटच्या प्रश्नामध्ये आपण एक कायदा विचारलाय तुम्हाला. कोणता? पर्यावरण संरक्षण कायदा. हा जो 1986 चा हा कायदा होता आणि या कायद्याचा विचार करत असताना तुम्हाला हा कायदा अंमलात कधी आला हा प्रश्न आहे ते, बरोबर. अंमलबजावणी कधी झाली? तर या कायद्याची अंमलबजावणी 23 मे 1986 ला झाली. आता इथे 1986 चे पर्याय किती आहेत बघा. वा, सगळेच 1986 चे प्रश्न आहेत, पर्याय आहेत. पण काही जण इथं 22 एप्रिल सुद्धा देऊ शकतात, त्याच्यामुळे 22 एप्रिल ते लिहू नका. 22 एप्रिल काही जण का लिहू शकतील? वसुंधरा दिन ते बात लिहायचं नाही. वसुंधरा दिनाचं नाही, त्याच्यामुळं ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर हे होते आपले आजचे 100 प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत पूर्ण प्रश्न व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे व्यवस्थित आपण सर्व प्रश्न घेतलेले सुद्धा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा 6वा पेपर. याच्यानंतर आपल्याकडे मग शिल्लक जे काही 2-3 पेपर आहेत त्यांचे सुद्धा आपण व्यवस्थित सोल्युशन वगैरे करू. आणि त्याच्यानंतर जे ग्रुप बी ची टेस्ट सिरीज चालू होणार आहे ते तर तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित त्याचं परत हे करण्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रुप बी ला जॉईन व्हा. तर आज आपण इथंच थांबू. सगळ्यांना
अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा पुनश्च आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी विठुरायाच्या आशीर्वादाने कुठल्या तरी एखाद्या ऑफिसमध्ये राहा ही सदिच्छा. धन्यवाद.